या बीड जिल्ह्यामध्ये खरं तर हा डोंगर कपाऱ्यातला भाग आहे. जेव्हा वामन भाऊ भगवान बाबा यांनी हे सगळे व्रत घेतले, इथे लोकांना रोजगार नाही, दुष्काळ आहे, प्यायला पाणी नाही आणि म्हणून मग या भागातल्या लोकांनी सन्मार्गाने जावं, देवाचं नाम जप करावा, नामस्मरण करावं, सतत चांगल्या कामामध्ये गुंग राहावं. याच्यामुळे ही परंपरा आहे. मला वाटत नाही की आपल्या मोनिकाताईंच्या तिकडचा भाग नगर जिल्हा हो आणि बीड जिल्ह्यामध्ये जी परंपरा ही कुठेही नाही अशी परंपरा की आता पुढच्या वर्षीचे सुद्धा नारळ हे आता दिलेले आहेत आणि नारळी सप्त्याची परंपरा आहे. ही अत्यंत थोर परंपरा आहे आणि या परंपरेचा मान राखून आपण इथे आलेला आहात. आमच्या वामन भाऊंना असं म्हणतात की इथूनच सगळ्या वारकरी संप्रदायाचा जन्म आहे, इथूनच सगळे अधिष्ठान सुरू होतात. वामन भाऊंना वाचा सिद्धी होती, ते जे बोलायचे ते खरं व्हायचं असं वामन भाऊंची प्रतिमा आहे. म्हणून सर इथे लोक श्रद्धा पण येतात आणि तेवढा धाक पण आहे वामन भाऊंचा की लोक घाबरतात. वामन भाऊंची गादी म्हणजे कडक, वामन भाऊंचा एक असा धाक आहे, वामन भाऊंचा एक आशीर्वाद आहे, वामन भाऊंची एक कडक परंपरा आहे. कर्मठ असं वामन भाऊंचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या वाचा सिद्धी सगळ्यांना परिचित आहे.